नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांनी एकच मागणीचा जोर धरलेला आहे, तो म्हणजे महायुती सरकारला तुम्ही निवडणुकीपूर्वी जो शेतकरी बांधवांना शब्द दिलेला आहे तर तो शब्द लवकरात लवकर पूर्ण करा, अशी सर्व शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे। तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, आता महायुती सरकारने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणार, आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफीही नक्कीच करणार। तर मग आता महायुती सरकार सत्तेतही आलेलं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची घोषणाही झालेली आहे, त्यांनी आपलं कामही सुरू केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत, तर अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान आहेत। तर मग मित्रांनो, आता मंत्रिमंडळाचीही स्थापना झालेली आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय, असा प्रश्न आता सर्व शेतकरी बांधवांना उपस्थित झालेला आहे। तर हिवाळी अधिवेशनही होऊन गेलेलं आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला नाही आणि त्याचमुळे आता शेतकरी बांधव हे अतिशय आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण राज्यातील जे अधिवेशन होत आहे तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही महायुती सरकारने केली नाही, शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा केला नाही, तर आम्ही सर्व राज्यातील शेतकरी बांधव हे रस्त्यावरती उतरवू आणि रस्त्यावरती उतरवून सरकार विरोधात आंदोलन उभं करू आणि याला जबाबदार फक्त सरकारच असेल, अशी मागणी आता सर्व शेतकरी बांधवांची किंवा शेतकरी संघटनांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, खरोखर शेतकरी बांधवांना जे महायुती सरकारने आमिष दाखवलेलं आहे, कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं, आपण यावरती अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत की स्पष्ट दिलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आम्ही जर सत्तेत आलो तर अधिवेशनामध्ये पहिला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं। परंतु हिवाळी अधिवेशनातील सर्व दिवस संपून गेले। हिवाळी अधिवेशनामध्ये कोणत्याही दिवशी शेतकरी बांधवांसाठी विचार केला नाही आणि शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार तर दूरच राहिला। शेतकरी बांधवच कुणाच्या लक्षात नाहीये असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे महायुती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांचा फक्त वापरच केला आहे का, तर खरोखर शेतकरी बांधवांकडनं ओढ घेईपर्यंत शेतकरी बांधवांना लालूच दाखवलेले आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी घेऊ। परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठेही बोलताना आपल्याला दिसत नाहीये। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे किंवा संपूर्ण सरकारला विनंती आहे की आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा, शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करा, अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि रस्त्यावरती उतरून आंदोलन करून आमचा हक्क आम्हाला घ्यावाच लागेल, अशी सर्व शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे किंवा मागणी आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच द्या। तुम्ही सर्व शेतकरी बांधवांसोबत आहात का, हेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।